मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्य आता गाडी घेऊन कोल्हापूरला निघालेला असतो। त्याला वाटेमध्ये खूप झोप येत असते, परंतु तो तसाच आता पुढे पुढे चाललेला असतो, कारण त्याच्या पाठीमागे जे प्रवासी असतात त्यांना वेळेवर काकड आरतीला तिकडे पोहोचायचं असतं। तर दुसरीकडे मीरा ही सत्याला शोधत शोधतच रस्त्याने चाललेली असते आणि एका ठिकाणी ती चहा घेते। आता सत्याला शोधूनही सत्य सापडत नाही, म्हणून मीरा आता खूपच हताश होऊन जाते। पुढे आता सत्या गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो की काहीतरी करायला पाहिजे, कारण झोपच आता खूप येते असं म्हणून तो आता गाडीच्या खाली उतरून लगेच तोंडावर पाणी मारतो आणि फ्रेश होतो आणि पुन्हा आता कोल्हापूरकडे जायला निघतो। दुसरीकडे मीरा आता सत्याला कॉल करत असते, परंतु सत्या काही कॉल रिसीव करत नसतो, म्हणून मीराला आता खूप टेन्शन येतं। दुसरीकडे आता निरूपा ही म्हणत असते की माझ्या पंकजने कधी कपडे बदलले असतील काय माहीत, माझ्या लेकराने आतापर्यंत सकाळची कपडे दुपारी कधी घातली नव्हती आणि दुपारची संध्याकाळी तो 3 टाईम कपडे बदलायचा, परंतु आता काय माझ्या लेकरावर परिस्थिती आली आहे काय माहीत, कारण माझं लेकरू हे खूप रुबाबदार राहणारं आहे। त्यावेळी आता निरूपा म्हणते, माझ्या लेकरासाठी माझ्या पंकजसाठी मी ही सगळी कपडे आता नेऊन देते, म्हणजे त्यालाही बरं वाटेल, तो चांगला रुबाबदार दिसेल पुन्हा पहिल्यासारखा, असं म्हणून ती पंकजचे कपडे त्या पिशवीमध्ये टाकत असते। तेवढ्यातच सुधाकरराव तेथे येतात आणि विचारतात, काय ग निरूपा काय चालले आणि ही कपडे घेऊन तू काय करतेस? तेव्हा नाक्यावर भांडीवाला आला आहे ना, मग भांडीवाल्याला ही पंकजची जुनी कपडे देते, म्हणजे तो काय करेल, मग आपल्याला एखादं भांडं देईल, चालेल ना। त्यावेळी आता असं म्हणून ती तो विषय टाळते। तर आता सुधाकरराव मनातल्या मनात विचार करतात, नक्कीच या निरूपाचं काहीतरी चाललं आहे, हे प्रकरण आता शोधून काढायलाच पाहिजे। इकडे मीरा ही चहा घेऊन येते, त्यावेळी आता तिच्या आईला ती म्हणते, आई अगोदर चहा पिऊन घे, असं म्हणून ती आता राजला एक चहाचा कप देते आणि दुसरा तिच्या आईला। मग आता राज म्हणतो, काय भणभण चालली होती ना रात्रभर, काही कळत नाही, आधीच रात्री जेवलो नाही आणि डासांनी चांगलं फोडून काढले, मग आता ताई मला खारी पण दे, कारण खूप भूक लागली आहे, असं आता राज म्हणतो। तेव्हा मीरा आता त्याला एक पूर्ण चहा देते। तर लक्ष्मी म्हणते, मीरा हे बघ मी 2 घोट पिले आहे चहा, आता तू पी, कारण सकाळच्या वेळी असं चहा नाही पिला तर डोकं खूप सनसन करतं, मग काही काम सुचत नाही। तेव्हा मीरा आता ठीक आहे असं म्हणते आणि 2 घोट ती चहा पिते आणि मधूला थोडा चहा ठेवते। त्यावेळी आता एक चहा त्या तिघीही पितात, राज मात्र माजोरड्यासारखा करत स्वतः एक कप अख्खा चहा पिऊन टाकतो। तेवढ्यातच मधू आता तेथे येते आणि म्हणते, ताई अगं निम्मी उधारी गोळा झाली आहे, म्हणजे 4,500 रुपये माझ्याकडे आहेत आता। त्यावेळी आता एवढ्या पैशांनी तर काही होणार नाही हे मीराला आता माहीत असतं, पण आपण काहीतरी करू, तू अगोदर चहाकारी खाऊन घे, असं मीरा म्हणते। तेव्हा मधू म्हणते की हो अगं, चालून चालून आता खूप थकल्यासारखं झालंय। दुसरीकडे सत्य आता कोल्हापूरमध्ये अगदी वेळेवर पोहोचतो। तेव्हा आता ते काका म्हणतात, तू खूप छान गाडी चालवलीस, पुढच्या वेळी जर काम हवं असेल किंवा आम्हाला कुठे जायचं असेल तर मी नक्कीच तुला फोन करेन। मग आता सत्या ठीक आहे असं म्हणतो, मी तुमचा आभारी आहे। तेव्हा आता बरोबर 2,000 रुपये ते सत्याला देतात। तेव्हा सत्य जरा खुश होते। सुजित कुमार पुन्हा आता लगेच मीराच्या घरी येतो आणि सर्वांना म्हणू लागतो, काय मग रात्रभर इथे उघड्यावर तुम्हाला कसं वाटलं, डासांनी छान तुमची मजा केली असेल, असं म्हणून तो विचित्रसारखा बोलू लागतो। मग आता लक्ष्मी रडतच पुढे येते आणि म्हणते, हे 4,500 रुपये आहेत, मग आता या 4,500चं काय घेऊन बसलात तुम्ही, हे पैसे मला नको आहेत, असं म्हणून सुजित कुमार तिच्या हातातून ते पैसे घेतो। त्यावेळी आता सत्य तेथे येतो आणि हे आणखी 5,000 घे, असं सुजित कुमारच्या हातात पैसे टेकवत म्हणतो। तेव्हा टोटल झाले किती, 9,500। मग आता तुम्ही रात्रभर कुठे होतात, मी शोधून शोधून तुम्हाला किती थकले, असं मीरा म्हणते। मग आता सुजित कुमार दोघांकडे पाहतच राहतो। तेव्हा सत्या आता तिला इशारा करून सांगतो की मी प्यायलो नाही। मग आता मीरा विचारते, तुम्ही होतात तरी कुठे मग? त्यावेळी आता सत्या म्हणतो, सासू मी तुमच्यासाठीच बाहेर गेलो होतो जरा पैशांची सोय करायला। मग आता हा काय फॅमिली ड्रामा सुरू आहे, असा आता राज मोठ्यानेच ओरडतो। मग आता सुजित कुमार म्हणतो, हेच आहे तुमच्या घरातलं एक गुणी मुलगा, तू मोबाईलमध्ये बघत बस, तुमचा हा बेवडा दाजी काहीतरी करेल, असं म्हणून आता तो टोमणा मारतो।
त्यावेळी आता एवढे पैसे आहेत 9,700 रुपये असं मीराची आई त्या सुजित कुमारला म्हणते. मग आता सुजित कुमार म्हणतो, एवढ्या पैशांचं मी काही लोणचं घालू का, अजून बाकीचे पैसे राहिले आहेत तेव्हा लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू असं लक्ष्मी म्हणते. आता सुजित कुमार पैशांसाठी हट्टच करतो आणि तेथेच थांबतो आणि सर्वांना घराबाहेर निघा असं म्हणतो. त्यावेळी मीरा म्हणते, प्लीज सुजित कुमार घरमालक, प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, अहो मुदत वाढवून द्या ना आम्हाला, आम्ही तुमचे पैसे कधी बुडवले आहेत का. तेव्हा लक्ष्मी देखील आता पुढे जाते आणि हात जोडून विनंती करत असते. हे पाहून सत्याला खूपच वाईट वाटतं. मधू मात्र खूप रडत असते. राज मात्र आपला शांत उभा असतो आणि रागातच तो लक्ष्मीकडे पाहू लागतो. काही वेळानंतर सुजित कुमार हसतो आणि म्हणतो की आत्तापर्यंत तुम्ही खूप भाडं थकवलं आहे तुझा बाप जिवंत असल्यापासून, परंतु मी कधी तुम्हाला घराबाहेर काढलं का, नाही. पण आज अख्खी चाळ माझी आहे आणि या चाळीत माझा अपमान झाला आहे. म्हणजे एवढी मोठी चाळ असून तरीही माझा अपमान झाला, तुम्हाला पटतं का. जेव्हा ज्या हाताने मला तो मारत होता तेव्हा तुम्ही मात्र मजा घेत होता की सुजित कुमार कसा मार खातोय ते, परंतु आता तुम्ही काहीच बोलत नाही आहात असं तो सत्याबद्दल बोलत असतो. कारण सत्याने आता सुजित कुमारला चांगलाच बदलून काढलेला असतो. तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो, ज्या हातांनी मला मारलं ना त्याच हातांनी माझी इथे सर्वांसमवेत माफी मागायची, तरच मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत वाढवून देईल आणि तुमचं 20,700 रुपये जे भाडं आहे ना ते पण कदाचित माफ करू शकतो, फक्त माझी माफी मागितली पाहिजे. त्यावेळी आता ते जावई बापू आहेत या घरचे, मग माफी तरी कशी मागणार असं लक्ष्मी म्हणते, कारण त्यांचा अपमान होईल तो. मग आता कोणत्या घरचे जावई बापू असं लक्ष्मीला तो पुन्हा पुन्हा विचारतो. तेव्हा या घरचे जावई बापू असं लक्ष्मी म्हणते. तेव्हा तुम्हाला घरच नाही आहे तर कोणत्या घरचे जावई बापू हा बेवडा होणार असं सुजित कुमार म्हणतो आणि सर्वजण त्याचे पंटर आता हसू लागतात. त्या सर्वांचा अजूनच अपमान होतो. त्यानंतर आता सत्याचा अपमान म्हणजे मीराचा अपमान, त्यामुळे आता मीरा एक स्टँड घेते आणि आपले अश्रू पुसत तिच्या आईला म्हणते, आई चल आपण इथून जाऊयात कुठेतरी दुसरीकडे. मग आता सुजित कुमार म्हणतो, जायचं असेल तर जा, निघ अगोदर निघ. मग आता मीरा म्हणते, पण माझा नवरा कुणाचीही माफी मागणार नाही म्हणजे नाही असं म्हणून ती सत्याचा मान राखते. तेव्हा सत्य आता मीराकडे पाहतच राहतो. मग आता सुजित कुमार म्हणतो, जा तुला जायचं ना तिकडे जा सर्वांना घेऊन. अगं सर्वांना माहीत आहे या शहरात तुम्ही नेहमी भाडं थकवता म्हणून, तुम्हाला कोणतीच रूम कधीच कुठे मिळणार नाही. तेव्हा चूक तुमची होती म्हणून सत्यजितरावांनी तुमच्यावर हात उचलला. आता सत्यजितराव अजिबात तुमची माफी मागणार नाही असं मीरा स्पष्टपणे सांगते. तेव्हा राज सामान उचल असं मीरा म्हणते. त्यावेळी राज म्हणतो, मी नाही उचलणार हे सामान, तुमची आपली नेहमीची कटकट असते. मग आता मीरा म्हणते, तुला सांगितलंय ना तेवढंच कर. लक्ष्मी देखील आता राजवर ओरडते की ताईने काय सांगितले ऐकायला येत नाही का, तेवढंच काम करायचं फक्त. मग आता याने जेव्हा तुझ्या सख्या बहिणीचा हात उचलला होता तेव्हा तू कुठे गेला होतास रे मग, असं आता मीरा राजला म्हणते. मी इथून कुठेही जाणार नाही, मी सामान उचलणार नाही, तुम्हाला उचलायचं असेल तर उचला असं आता राज म्हणतो. त्यावेळी मीराला आता खूपच त्याचा राग येतो. त्यानंतर सुजित कुमार म्हणतो, तुम्हाला जायचं असेल ना तिकडे जा, पण सुखाचे 2 घास तुम्हाला कसे मिळतात ना ते पण मी बघतोच आता. त्यावेळी शेजारची माणसं आता त्यांच्या मदतीला येत असतात. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, जर एक घोट जरी पाणी दिलं ना यांना तरी मी तुम्हाला सुखाची झोप कधीही येऊ देणार नाही. म्हणून आता आसपासची जी माणसं असतात ती सुद्धा मागे होतात. त्यानंतर सत्य आता खूपच चिडतो, कारण सुजित कुमार खूपच माज करत असतो म्हणून तो आपली मूठ आवळतो. त्याला प्रचंड राग आलेला असतो. त्यावेळी आता मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. आता मीरा खूपच घाबरते, कारण सत्याचा जर पुन्हा हात उचलला तर विपरीत घडून बसेल या विचाराने ती आता त्याच्याकडे पाहतच राहते. पण सत्याला आता बोलणं आठवतं मीराचं, ते म्हणजे की आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बायकोसाठी, आपल्या मुलांसाठी कधी कधी गप्प राहावं लागतं, शत्रूसमोरसुद्धा. मग आता सत्या लगेच आपली मूठ सोडतो आणि मीराचा हात पकडून तिला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बायकोसाठी कधी कधी गप्प राहावं लागतं,
तूच सांगितलं ना मला. मग आता मीरा म्हणते, म्हणजे तुम्ही त्यांच्या पाया पडणार, तुम्ही त्यांची माफी मागणार. त्यावेळी सत्या म्हणतो, चांगलं होणार असेल तर काही हरकत आहे. मग आता मीरा म्हणते, नाही मला नाही हे पटत. मग आता सुजित कुमार ओरडतो, तुमची महाचर्चा झाली असेल तर लवकर सामान घ्या आणि इथून फुटा. मग आता मीरा लगेच चप्पल घालते आणि आपली बॅग उचलते. तेव्हा तीच बॅग सत्या आता हातात घेतो आणि ती बॅग नेमका त्याच्या पायावर टाकून हात जोडतो. सुजित कुमार आता खूपच जोरात ओरडतो. ती बॅग त्याच्या पायावर पडल्यामुळे त्याला खूप त्रास होऊ लागतो. तेव्हा तू हे काय केलंस रे, असं रागातच सुजित कुमार विचारतो. मग आता सत्या म्हणतो, तुम्ही तर म्हणालात की हात जोडून माफी मागायची. मग हात जोडायची म्हटल्यावर बॅग तर हातातून खाली टाकलीच पाहिजे ना, हात तर मोकळे पाहिजेत ना, म्हणून मी बॅग खाली टाकली. मला काय माहीत तुमच्या पायावर पडेल म्हणून ती. आता सत्याने खूपच हुशारीने सुजित कुमारला नमवलेलं असतं. त्यानंतर आता सत्याने माफी मागितल्यावर सुजित कुमार त्याच्याकडे बघतच राहतो. मग आता सत्या म्हणतो, दे चावी आता. तेव्हा सत्याकडे आता सुजित कुमार पटकन चावी टाकतो. मग आता सत्या आपली शर्टची स्टाईल करतो आणि मागे फिरतो. आता मागे फिरल्यानंतर सुजित कुमारच्या टकल्यावर जी काही केसं असतात ती खोटी केसं आता सत्या हातानेच उडवून टाकतो ते मीराच्या पायाजवळ. सर्वजण आता सुजित कुमारवर हसतात. मग आता टकला तर खूपच चमकतोय असं आता एक आजी म्हणतात. तेव्हा कोण काय बोललं रे, असं म्हणून सुजित कुमार ओरडतो. मग आता ती खोटी केसं घेण्यासाठी सुजित कुमार खाली वागतो आणि मीराच्या पायाला त्याचा हात लागतो. खरं तर आता मीराचा मान सन्मान राखून सत्याने ही युक्ती केलेली असते. मग आता मीरा सत्याकडे पाहतच राहते. सर्वजण मात्र सुजित कुमारची ही झालेली फजिती पाहत असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या हा घरात बसलेला असतो आणि ती चैन पाहतो. हा लक्ष्मी आता ती चैन हातात घेते आणि सत्याकडे देत म्हणते की कधी कधी आठवणी जपून ठेवण्यापेक्षा योग्य माणसाच्या हातात दिल्या पाहिजेत. इथून पुढे तुम्ही या घराचा मान सन्मान राखणार हे मला माहीत आहे. सत्या आता लगेच ती चैन घालतो आणि म्हणतो, ओ सासरे बुवा, मी पहा तुमची चैन कशी घातली आहे. तेव्हा मीरा आता कौतुकाने सत्याकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.